नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. 8 मे 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. जिल्हा परिषद नागपूर राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत विविध पदांची भरती निघालेली आहे. ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. या पदासाठी वेतन तुम्हाला 18,000 ते 60,000 रुपये प्रति महिना असणार आहे. तर कोणत्या पदांसाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे, त्यासाठी किती रिक्त जागा आहे, अर्ज करण्यास वयाची अट व अर्ज फी किती असणार आहे आणि मुख्यतः या पदासाठी अर्ज करण्यास शिक्षण पात्रता काय आहे याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इथे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू मेल या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही भरती जाहिरात मित्रांनो झेडपी नागपूर एनएचएम म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली. तर या पदांसाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज इथे मागवण्यात येत आहे. तर या ठिकाणी बघू शकता या 3 पदांकरता ही पदभरती निघालेली आहे. या पदासाठी एकूण रिक्त पदसंख्या किती आहे, त्यानंतर अर्ज कशा प्रकारे करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, त्यानंतर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, अटी व शर्ती काय आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे आहे, अशी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच संपूर्ण पदासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून संपूर्ण पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर सुरुवातीला बघा, मेडिकल ऑफिसर या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. मंजूर पदांची संख्या 24 देण्यात आलेली आहे. तर 12 रिक्त पदांची संख्या म्हणजेच 12 रिक्त पदसंख्येसाठी मेडिकल ऑफिसर ही पद इथे भरल्या जात आहे. त्यानंतर कॅटेगरीनुसार वॅकन्सी इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीतील असाल त्यानुसार इथे अर्ज सादर करू शकता. शिक्षण पात्रता या पदासाठी एमबीबीएस ची पदवी असणे आवश्यक आहे. त्याचसोबत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही मेडिकल ऑफिसरसाठी अर्ज इथे सादर करू शकता. वयोमर्यादा मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष तर खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष वयोमर्यादा इथे लागणार आहे. एकत्रित मानधन या पदासाठी 60,000 रुपये प्रति महिना ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे. त्यानंतर स्टाफ नर्स या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे. तर त्याकरता मंजूर पदांची संख्या 24 आहे, तर रिक्त पदांची संख्या 6 या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर बघू शकता तुमच्या ठिकाणी जीएनएम झालेलं असेल, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल आणि बीएससी नर्सिंग तुमचं या ठिकाणी झालेलं असेल तर स्टाफ नर्स या दुसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. वयोमर्यादा काय लागणार आहे, तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष तर खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा इथे देण्यात आलेली आहे. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन तुम्हाला या पदासाठी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक कॅटेगरीनुसार वॅकन्सी इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीतील असाल त्यानुसार या स्टाफ नर्स पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर एमपीडब्ल्यू मेल या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे. मंजूर पदांची संख्या 24 आहे, तर 8 रिक्त पदांची संख्या इथे देण्यात आलेली आहे. 8 रिक्त पदसंख्येसाठी एमपीडब्ल्यू मेल हे पद इथे भरल्या जात आहे. तर या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर विज्ञान शाखेमधून तुम्ही उच्च माध्यमिक शालांत परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण केलेला असाल. त्याचसोबत तुमच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेले जे काही निम वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षणचा अभ्यासक्रम आहे त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे, किंवा कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्याकडे आहे. तर तुम्ही एमपीडब्ल्यू मेल या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. अशा प्रकारची शिक्षण पात्रता या पदासाठी देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा काय लागणार आहे, तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष वयाची अट आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष वयाची अट ठिकाणी देण्यात आलेली आहे. वेतन तुम्हाला या पदासाठी 18,000 रुपये प्रति महिना ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या 3 पदांकरता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. 26 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी होत आहे. मंजूर पदांची संख्या या ठिकाणी 72 आहे, परंतु 26 रिक्त पदसंख्या या 3 पदांसाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या 26 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती या ठिकाणी झेडपी नागपूर यांच्या मार्फत या ठिकाणी
ठिकाणी होत असून त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता महत्त्वाच्या सूचनेमध्ये अनुक्रमांक 1 म्हणजेच वैद्यकीय अधिकारी एम-बी-बी-एस या पदासाठी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड या ठिकाणी या पदासाठी केल्या जात आहे. तर थेट मुलाखतीकरता तुम्हाला हजर राहायचे आहे. 6 मे 2025 रोजी प्रत्यक्ष मुलाखत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी होत आहे. तर त्याकरता दिलेल्या तारखेला 10 ते 12 वाजेपर्यंत आपली संपूर्ण शैक्षणिक कागदपत्र व त्याच्या झेरॉक्स कॉपी या ठिकाणी घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर या कार्यालयामध्ये या ठिकाणी हजर राहायचे आहे. तर या ठिकाणी बघू शकता फक्त वैद्यकीय अधिकारी या पदासाठी प्रत्यक्ष मुलाखत या ठिकाणी घेऊन निवड या ठिकाणी केल्या जात आहे. तर अनुक्रमांक 2 आणि 3 या पदासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज येथे मागवण्यात येत आहे. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. 8 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. तर संपूर्ण भरतीबाबतची माहिती, त्याच्या अटी व शर्ती व अर्जाचा नमुना तुम्हाला नागपूर झेडपीच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी उपलब्ध करून दिला गेलेला आहे. तर या विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करून अर्जाचा नमुना डाउनलोड करून या पदासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. तर या ठिकाणी बघा एम-पी-डब्ल्यू मेल आणि स्टाफ नर्स या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरता Google लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या Google लिंकवर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता आणि नागपूर झेडपी विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑफलाईन अर्जाचा नमुना डाउनलोड करून तो अर्ज या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे जोडून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवू शकता. 8 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर त्या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही या कागदपत्राबाबत जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर या पदासंबंधीच्या काही अटी व शर्ती आहेत. त्या अटी व शर्ती काय आहे याची माहिती सुद्धा जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर ही जी भरती आहे मित्रांनो ती निवड कंत्राटी स्वरूपाची आहे. त्या पदावर कायमपणाचा हक्क उमेदवारास गाजवता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर अशा काही अटी व शर्ती आहे त्या सर्व अटी व शर्ती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व पदांसाठी एकत्रित मानधन असणार आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी एकूण गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. तर कशा प्रकारे या ठिकाणी गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता पद क्रमांक 2 आणि 3 या पदासाठी गुणांकन पद्धतीने निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर या पदासाठी आवश्यक एक्झाम मधील मिळालेले गुण आणि अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या नुसार मिळालेले गुण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्याकरता 50 गुण या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा अधिक असलेली शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल त्याकरता 20 गुण इथे असणार आहे आणि संबंधित पदाशी निगडीत असलेल्या अनुभवाकरता 30 गुण या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता एकूण 100 गुण या ठिकाणी असणार आहे अधिकतम गुण म्हणून. तर 100 गुणांपैकी क्वालिफाय होण्याकरता या ठिकाणी बघू शकता तपशील इथे देण्यात आलेला आहे. कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाय मार्क घ्यायचे आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे निवड प्रक्रियेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर ज्या उमेदवारांना गुणांकन पद्धतीने या ठिकाणी गुण पडतील त्यांची मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार करून त्या पदासाठी निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यानंतर या पदासाठी अर्ज फी किती लागणार आहे त्या ठिकाणी बघू शकता. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 100 रुपये फी असणार आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्या दिलेल्या खाते क्रमांकावर तुम्हाला आर-टी-जी-एस, एन-ई-एफ-टी, आय-एम-पी-एस किंवा यू-पी-आय किंवा डी-डी द्वारे या ठिकाणी ती अर्ज फी या ठिकाणी भरून त्यासोबत पावती या ठिकाणी त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडायची आहे. त्यानंतर डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ती अर्ज फी या ठिकाणी भरू शकता. तर या ठिकाणी बघा संपूर्ण माहिती अर्ज फी बाबत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी 26 रिक्त पदसंख्येसाठी या 3 पदांची ही पदभरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इथे या ठिकाणी होत असून त्याची जाहिरात झेडपी नागपूर यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलेली आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.